रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, खूप काही त्रास सहन न झाल्यामुळे आता ठरवलेलं असतं की रंभाने या घरात आता नाही राहायचं आणि त्यासाठी ती आता हे घर सोडून जायचा विचार करत असते। बॅगेत तिचे कपडे भरत असते आणि तिला आता लवकरात लवकर इथून या सगळ्यातून बाहेर पडायचं असतं। तेवढ्यातच रूममध्ये अक्षय आलेला असतो आणि अक्षय आता रंभाला म्हणत असतो की तू कुठे चालली आहेस, कारण आपलं तर ठरलं होतं जोपर्यंत विसर्जन होत नाही तोपर्यंत तू कुठेही जाणार नाही। त्यावर आता रंभा त्याला म्हणते की सकाळी तुम्ही मलाही म्हणाला होता तर तसंही आजही विसर्जनच आहे, पण मी त्याच्या आधीच निघते, मला नाही राहायचं इथे, कारण या घरात आहेत ना खूप काही गोष्टी एकदम विचित्र पद्धतीने घडतायत आणि त्या मला नको आहेत, त्यामुळेच मी हे घर सोडून जाते असं देखील ती आता रागारागाने म्हणू लागते। त्यावर मात्र आता जेव्हा या सगळ्या गोष्टी ती म्हणू लागते ना तेव्हा मात्र आता थांबवायचं काम जे आहे अक्षय करत असतो आणि अक्षय तिला आता म्हणत असतो की प्लीज तू कुठेही जाऊ नकोस, तू इथेच थांब। परंतु आता तिला सरळ सरळ तो सांगत असतो की थांब, पण आता इथे तिला काही थांबायचं नसतं। तिने सरळ सांगून टाकलेलं असतं की सॉरी पण मला नाही थांबता येणार, कारण ऑलरेडी खूपच जास्त उशीर झालेला आहे आणि इथे मी जर जास्त वेळ राहिली तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो आणि मला तो नको आहे आणि म्हणूनच मी हे घर सोडून चाललेली आहे असं देखील आता ती त्याला म्हणू लागते। त्यावर आता खरं तर अक्षयला सुद्धा रडू येत असतं, अक्षयच्या सुद्धा डोळ्यात पाणी भरून आलेलं असतं, पण तरीसुद्धा अक्षय जो आहे तो शांत असतो। अक्षय तिला समजावतो आणि म्हणत असतो की प्लीज चुकीचा अर्थ काढू नकोस, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू थांब। पण त्यावेळेला आता तो म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहेत, पण मला ना असं वाटतंय ना की तू थांबायला हवंस आणि हे काही विसर्जन झालं की मग जा। त्यावेळेला ती म्हणते की आधी तर तुम्हीही मला समजून घेतलं नाही आणि आता तसंच होते, म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये कोणीही मला समजून घेत नाही आहे, पण तुम्ही तरी मला समजून घ्यायला हवं होतं, म्हणजे माझ्या मुलीलाही मी नको आहे, याआधी तुम्हाला मी नको होते आणि आता तिलाही मी नको आहे, मग या घरात थांबून मी तरी काय करू असं देखील रडून रडून रमा त्याला बोलत असते। पण आता तो म्हणत असतो की मला असं वाटतं की विसर्जन झालं की मग तू जाऊ शकतेस, तसंही गणपती बाप्पा तूच या घरात आणलेस, मग विसर्जनही तूच करायचं, हा माझा हक्क आहे, अधिकार आहे आणि त्याच ह्याच्याने मी तुला बोलतोय। आणि असं बोलून तो तिच्या आता खांद्याला सुद्धा हात लावतो आणि तिला आधार देत असतो, कारण ती खूप जास्त रडत असते हे त्याला कळत असतं आणि बिचारीला होणारा त्रास या सगळ्या गोष्टींमधून तिला बाहेर काढायचं असं तर त्याचं नक्की झालेलंच असतं आणि म्हणूनच तो हळूहळू का होईना तिला या सगळ्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो आणि तो तिच्या खांद्याला हात लावतो आणि तिला म्हणतो की प्लीज हे फक्त एवढं होऊन जाऊ दे, मग तू गेलीस ना तरीही चालेल। असं म्हटल्याबरोबर आता तयार होते ती आता तिथे थांबायला, पण खरं तर तिने पूर्णपणे बॅग भरून ठेवलेली असते, कारण आता संध्याकाळी लगेचच विसर्जन असतं आणि ते विसर्जन एकदा का झालं का तिला आता निघायचं असतं आणि त्याचसाठी ती पूर्ण बॅग पॅकिंग करत असते। पण आता रमा आपल्यापासून लांब जाणार ही भीतीसुद्धा कुठेतरी मनामध्ये दाटून आलेली असते आणि म्हणूनच खूपच जास्त रडायला तिला येत असतं। अक्षयलाही हे सगळं पचवणं जड जात असतं, पण तरीसुद्धा अक्षय जो आहे तो शांत राहतो, तो काहीच बोलू शकत नसतो, कारण तो अजूनपर्यंत दाखवत आला आहे की त्याचं रमावर प्रेम नाही आहे आणि म्हणूनच तो आता शांत बसलेला असतो। पण इथे असणारी बिचारी रमा कपाटाच्या इथे बसून खूपच जास्त रडू लागते, कारण तिच्यासाठी हा खूप जास्त भयंकर असा त्रास असतो आणि तो त्रास ती आता सहन करत असते, त्यामुळे तिला आता या गोष्टी नकोशा झालेल्या असतात। दुसरीकडे बँड बाजा वाजत असतो, कारण आता विसर्जनाची वेळ जवळ आलेली असते, विसर्जन होणार असतो म्हणून बेंचोची ऑर्डरसुद्धा दिलेली असते। बाहेर एकदम ढोल ताशांच्या गजरात आता ह्या विसर्जनाचं आता स्वागत तर होतच असतं आणि जेव्हा विसर्जन करायचं असतं तेव्हा आता सगळेजण बाप्पाजवळ उभे राहून प्रार्थना करत असतात आणि त्याच वेळेला आता शेवटची जी आरती असते तीसुद्धा सगळीजण एकत्र करून घेतात, एकत्र उभे असतात आणि त्याच वेळेला आता जी रमा आहे तिच्याच हस्ते ही शेवटची आरतीसुद्धा होत असते आणि त्याच वेळेला मुद्दामून इरावती जी आहे ना ती पुढे पुढे करत असते आणि इरावती या सगळ्यामध्ये मुद्दामूनच मालविकाला पुढे करत असते, म्हणजे मालविकाला ती सांगत असते की तू जा, तू आरती कर। तर दुसरीकडे रमा जेव्हा हे सगळं पाहते ना
तेव्हा रमा तिला मागेच ढकलते. तिला म्हणते की मी तुला देते मान आरतीचा, पण जरा थांब, माझ्याकडनं ही आरती होऊ दे, मग तू पुढे ये आणि मग तू आरती कर, असं देखील रमाने तिला स्पष्ट सांगितलेलं असतं. आरती सुरू असतानाच त्यांचे हे सगळे कारभार चालू असतात. मग आता या सगळ्या गोष्टींमुळे खूपच जास्त राग जो काही आहे तो खरं तर आता आलेला असतो, तो म्हणजे या आता मालविकाला. तर इकडे रमा जी आहे ती आरोहीला सुद्धा जवळ घेत असते आणि आरोहीला सुद्धा सांगत असते की ये ना, तू इकडे ये आणि तू सुद्धा बघ ना, तू सुद्धा घे ना आरती. पण आता आरोही तिला नकार देते. आरोहीने सरळ तिला मागेच ढकललेलं असतं. ती म्हणत असते की मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही, जा, तुला काही करायचं आहे ना ते कर. आरोहीने आता रमाला असं म्हटल्यावर बिचारी रमा जी आहे ती एकटीच आता ही आरती करत असते. आणि त्याच वेळेला तिला एकदम भरून आलेलं असतं, कारण तिची मुलगी तिचा स्वीकार करत नाही आहे हे कुठेतरी तिच्या लक्षात आलेलं असतं. दुसरीकडे आता मालविकाला पुन्हा एकदा इरावती पुढे ढकलते. मग आता मालविकाला रमा फायनली आरती देते आणि त्यावेळेला आरती करत असतानाच मुद्दामूनच ना मालविका आरोहीला जवळ घेते आणि आरोहीकडनं ती आरती करून घेत असते. आणि आरोही इतकी शहाणी की ती रमाबरोबर आरती करत नव्हती, ती मालविकासोबत ही आरती करायला तयार झालेली होती. तर इरावती आता मुद्दामूनच रमाला त्रास द्यायचा विचार करत असते. मालविकाच्या हस्ते ही आरती तर आता झालेलीच असते. मग आता पुढची कामं म्हणजेच बाप्पाचं विसर्जन. आता आरती जर मालविकाकडनं इतकी सुंदर, इतकी छान झाली आहे, मग आपण या सगळ्याची वाट का बघायची, म्हणजेच विसर्जनही हिच्याकडनंच होऊन जाऊ दे, म्हणजे कसं सगळं काही मस्त आणि व्यवस्थित होईल असं मला तरी वाटते. म्हणूनच आहे ना, आपण एक काम करूया, विसर्जनही मालविकालाच करू दे. पण या सगळ्याला खरं तर अक्षय नकार देतो. अक्षय म्हणतो की आपल्या घरची रीत ही नाही आहे, आपल्या घरची रीत ही आहे की जो कोण गणपती घेऊन येईल तेच हे विसर्जन करेल. जसं की रमा हा गणपती घेऊन आलेली आहे तर विसर्जनही तीच करेल, असं फायनली आता सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या जातात तेव्हा मात्र आता आधी मालविकाला असं वाटत असतं की ती आणि अक्षय मिळून हे विसर्जन करणार आहे. पण जेव्हा अक्षय रमाच्या खांद्याला हात लावून रमाला पुढे घेऊन येतो तेव्हा मात्र पार्वती आजी पाहतच राहते. तर अक्षय जो आहे तो रमाच्या खांद्याला हात लावतो आणि रमाला म्हणतो की हा मान तुझा आहे आणि हा मान तुला मिळायलाच हवा आणि त्याचसाठी चल पुढे हो, आणि असं बोलून तो तिला विसर्जनासाठी तयार करतो. तर आता हे सगळं बघूनच ना खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर बसलेला असतो, तो सुद्धा रमाला. कारण रमाला आता अक्षयने या सगळ्यांच्या विरोधात जाऊन हक्काचं स्थान जे काही दिलेलं असतं त्यामुळे रमाचा एकदमच असा ऊर भरून आलेला असतो. तिलाही कळत नसतं की हे सगळं मस्त अचानक कसं काय घडतंय. म्हणजे अक्षयने सगळी काही बाजू घेणं, इरावतीचं तोंड बंद करणं हे फायनली आता झालेलं असतं. तर इरावती मात्र आता डोक्याला हात लावून घेते आणि म्हणत असते की जाऊ दे, जे काही झालं आहे ते माझ्यामुळे झालं आहे ना, चला आपण करून घेऊया. कसं हे सुद्धा करून घेतलं तर एकदमच बरं पडेल ना, म्हणूनच आपण विसर्जन आता करून घेऊया, काही हरकत नाही. रमाने विसर्जन केलं तर काय झालं, करून घेऊ दे तिला विसर्जन, असं मुद्दामून ती स्वतःच्याच मनाची समजूत घालते आणि आता विसर्जनाला तयार झालेली असते. इकडे बाप्पाचं विसर्जन होत असतं. रमा आणि अक्षय दोघंही जण बाप्पाला आपल्या हातामध्ये उचलतात आणि त्यानंतर आता बाप्पाचं विसर्जन ती लोक घरीच करणार असतात. आणि त्यानंतर आता बाप्पाचं विसर्जन करताना जी पार्वती आजी असते ना ती रमाच्या बाजूने येते आणि रमाला ती सांगत असते, रमा तुझ्या मनात जे जे काही आहे ते बाप्पाला बोलून टाक, हीच ती इच्छा आहे, शेवटची इच्छा बाप्पा तुझी नक्कीच पूर्ण करेल. कारण तुला या घरात राहायचं आहे आणि हे घर पूर्णपणे सुधरवायचं आहे आणि त्यासाठी तुला इथे थांबणं खूपच जास्त गरजेचं आहे, असं देखील आता तिला सांगण्यात येतं. आणि म्हणूनच रमा मात्र म्हणत असते की आजी, माझ्या आयुष्यात माझ्या नशिबात जे असेल ना ते मला नक्कीच मिळेल आणि मी त्याचीच वाट बघते, असं देखील तिनं फायनली सांगून टाकलेलं असतं. आणि त्यामुळेच आता इथे मात्र आता सगळीजणं शांत असतात. तर मालविकाला खूपच जास्त राग येत असतो. मालविका रागातच पाहत असते. तर रमा आणि अक्षय हे दोघंही जण मिळून बाप्पाचं विसर्जन करतात आणि रमा बाप्पाला सांगत असते की जे काही होईल त्यात सगळं काही सुरळीत होऊ दे, ही तिची शेवटची इच्छा असते आणि तिनं ती व्यक्त केलेली असते, म्हणजे बाप्पा जातानाची इच्छा. तर रमाकांत काकासुद्धा या सगळ्यामुळे खूपच जास्त खुश झालेले असतात. त्यांनासुद्धा खूप जास्त बरं वाटत असतं की फायनली रमा या घरात आल्यामुळे आता बरीच जी काही समीकरणं असतात ती बदली झालेली असतात आणि त्यामुळेच त्यांनाही खूप छान वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता ताराने इतकं प्लॅनिंग करूनसुद्धा तारा आता खूपच जास्त नर्वस असते.
कारण हा प्लॅन तर त्यांचा सक्सेस झालेला नसतो. दुसरीकडे आता इरावती म्हणत असते की चला आता विसर्जन तर झालेलंच आहे, त्यामुळे आता तू घरात इथे जास्त वेळ थांबून उपयोग नाही. तू ठरवलं होतंस ना की विसर्जन झाल्यावर हे घर सोडून जायचं. मग चल, आता विसर्जन झालेलं आहे, तशी तुला बरीच कामं असतात आणि ती कामं तुला करायला हवीत. उगाच इकडची ताण कशाला घेतेस, इकडे लक्ष द्यायला मालविका आहेस की, तू आता गेलीस तरी चालेल. असं सरळ सरळ रमाला मालविका आणि त्याचसोबत इरावती बोलत असतात. त्यावर आता रमा शांतच उभी असते. तर अक्षयलाही मुद्दामून इरावती म्हणते की आता विसर्जन झाले, मग ही गेली तर चालेल ना. अक्षयही कसा तरी आता डोळ्यात पाणी आणत हो असं म्हणतो, कारण आता विसर्जन झाल्यावर मी जाईन निघून असे रमाचे पहिले शब्द होते. आणि आता हे विसर्जन तर झालेलं असतं, मग आता रमाचं या घरात थांबण्याची काय गरज आहे. आणि म्हणूनच ती आता या घरातनं जे आहे ते निघायचं ठरवते. त्याच वेळेला तिने बॅगही भरून ठेवलेली असते आणि ती बॅग घेऊन यायला राणीला सांगितलं जातं की जा जरा तिची बॅग घेऊन ये. राणी आता रूममध्ये जाते. रूममध्ये ऑलरेडी रमाने बॅग पॅक करून ठेवलेलीच असते आणि त्यामुळेच मालविका आता खूप जास्त खुश असते की चला फायनली ही रमा जाणार म्हटल्यावर तिलाही आनंद झालेला असतो आणि तीही खूप जास्त खुश असते. तर इकडे मात्र आता राणी आतमध्ये गेल्यानंतर ती विचार करत असते, इतके दिवस रमा होती तर हे घर एकदम भरल्यासारखं वाटत होतं, आपलेपणा वाटत होता. पण आता रमा जाणार म्हटल्यावर राणीला सुद्धा वाईट वाटत असतं. त्यामुळे तिलाही वाटत असतं की काहीतरी झालं पाहिजे आणि हे सगळं काही थांबायला हवं. म्हणजेच ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या कुठेतरी थांबायला हव्यात असं वाटत असतं तिला. आणि तेवढ्यातच ती जेव्हा बॅग घेऊन येत असते ना, तेव्हा रमाही अक्षयकडे पाहत असते. अक्षयलाही ती शेवटचा निरोप देते आणि म्हणत असते की आता इथे मी जास्त थांबू शकतही नाही, माझी गरज संपली आहे, मी आता जाते आणि मी आता पुन्हा कधी भेटेन काही सांगता येत नाही असं देखील ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता खूपच जास्त असं वेळेला तोंड जे आहे ते आता झालेलं असतं ते म्हणजे अक्षयचं. पण अक्षय काही गेल्या काहीच बोलू शकणार नसतो, कारण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. तो आता शांतच राहतो. तर दुसरीकडे मात्र आता बॅग तर आणली जाते, पण इरावतीचा धक्का काहीसा आता लागलेला असतो, तो म्हणजे रमाला. आणि त्यामुळे रमा जी आहे ती इरावतीला सावरायला जाते, पण त्याच वेळेला आता रमाचा पायही मुरगळतो. इरावती पडणार असते तर रमा तिला सावरते, पण या सख्यामध्ये रमाचा पाय एकदम बेकार मुरगळलेला असतो. अक्षय तिला पकडतो आणि अक्षय मागे करतो. आणि त्याच वेळेला आता इकडे अक्षयला रमा सांगत असते की मी ओके आहे, पण आता रमाचा एकदम बेकार असा पाय मुरगळलेला असतो आणि म्हणूनच अक्षय तिच्याकडे पाहत असतो. अक्षय तिला आता बेडवर घेऊन येतो. डॉक्टरांना सुद्धा बोलवलेलं असतं. डॉक्टर देखील आता तिला चेक करत असतात आणि म्हणत असतात की फ्रॅक्चरचं तसं काही नाही आहे, पण पाय खूप जास्त मुरगळलेला आहे, त्यामुळे आपण ह्यांची जास्त काळजी घ्यायला हवी. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक मलम लिहून देते, ते मलम तुम्ही ह्यांच्या पायाला लावत जा सकाळ संध्याकाळ. आज तरी ह्यांना कुठेही जाऊ देऊ नका, हलू देऊ नका, त्यांना इथेच थांबवा, म्हणजे कसं त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल आणि त्यांची काळजी तर जास्तीत जास्त घ्यायला हवीच असं देखील आता सांगितलं जातं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना, तेव्हा आता रमा जी आहे ती मात्र आता विचार करू लागते. आणि आता रमाच्याही लक्षात आलेलं असतं की आपण इथे जास्त वेळ थांबून उपयोग नाही, म्हणून तिनं आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं की नाही, इथे मी आता जास्त वेळ राहू शकत नाही. आणि त्यामुळेच आता ती सुद्धा अक्षयकडे फोर्स करत असते आणि अक्षयला म्हणत असते की सॉरी, पण मला जावं लागेल. आणि त्याच वेळेला आता अक्षयला जेव्हा ही ते सगळं काही सांगते ना, तेव्हा खरं तर अक्षय तिला अडवत असतो. अक्षय तिला म्हणत असतो की काहीच गरज नाही आहे जायची, कारण तू इथे थांबायला हवंस असं मला मनापासून वाटतं. आणि त्याने सांगितलेलं असतं की नको जाऊस तू, पण रमा म्हणत असते की इथे थांबून मी करू तरी काय, कारण इथे माझीच मुलगी मला आई म्हणून स्वीकारायला तयार नाही आहे, मग मी इथे थांबून काय करू असं तिने डायरेक्ट सांगितलेलं असतं. मग अक्षय तिला समजावतो आणि अक्षय तिला म्हणत असतो की मी तुला सांगतोय ना, नको जायचं म्हणजे नाही जायचं, तुला आरामाची गरज आहे तर तू आराम करायचा असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तो इतकी जोर जबरदस्ती तिच्यावर करतो ना, तेव्हा मात्र रमा त्याला म्हणते की नाही, इथे थांबून माझा उपयोग नाही आहे, मी जाते. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर आहे ना बोलवून घ्या साईला, साई आला ना तर तो मला घेऊन जाईल असं देखील रमा आता अक्षयला सांगते. रमासमोर अक्षयने साईचं नाव घेतल्यामुळे आता अक्षय देखील खूपच जास्त बिथरलेला असतो.
अक्षय आता तिकडनं निघून जातो आणि जेव्हा अक्षय तिकडनं निघून जातो तेव्हा मात्र आता रमा त्या जाणाऱ्या अक्षयकडे पाहू लागते, कारण तिला कळतं की मी साईचं नाव घेतले म्हणूनच तर हे गेले नाहीत ना, असा कुठेतरी विचार जो आहे तो रमाच्या मनात येऊ लागतो. अक्षय कसा बसा तिला आता बाय बोलतो आणि त्यानंतर तो तिकडनं निघून जातो, कारण रमाला इतकं समजूनही रमा ऐकत नसते, कारण अक्षयला रमाची खूप जास्त काळजी असते. म्हणून अक्षय रमाला समजवायचा प्रयत्न करत असतो, पण रमाला अक्षयचं काही एक ऐकून घ्यायचं नसतं. तिने या सगळ्याला म्हणजे इथेच थांबायला सरळ सरळ नकार दिलेला असतो. त्यामुळे अक्षयही आता रूमच्या बाहेर पडतो. अक्षय जेव्हा आता रूमच्या बाहेर पडतो तेव्हा रमा त्याला थांबवायचा प्रयत्न करून सुद्धा तो थांबत नाही. आता इकडे मात्र जी सीमा असते ना, पार्वती गोळ्या देत असते, पण सीमाला गोळ्या खायच्या नसतात. ती सरळ सरळ गोळ्या घ्यायला नकार देत असते. पार्वती आजी म्हणत असते की तू असं कसं करतेस, तुला ह्या गोळ्या खाव्याच लागतील, कारण तुला माहिती आहे ना की आपल्या रमाला आपल्याला थांबवायचं आहे आणि इरावती जे जे काही करते ते सगळे प्लॅनिंग्स आपल्याला उधळून टाकायचे आहेत आणि त्यासाठी तू लवकरात लवकर ह्या गोळ्या खाणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, गोळ्या खाऊन घे, म्हणजे कसं इरावतीला सुद्धा आपल्याला धडा शिकवता येईल. असं काहीसं यांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच अक्षय तिथे येतो. अक्षय तिथे आल्यावर सगळीजणं शांत बसतात आणि जेव्हा सगळीजणं शांत बसतात ना तेव्हा मात्र आता अक्षय जो आहे तो आता विचार करत असतो आणि तो आता म्हणतो की रमाला पायाला डॉक्टरांनी सांगितले की फ्रॅक्चर झालं नाही आहे, पण जरा त्यांची काळजी तर घ्यावीच लागणार आहे आपल्याला. आणि असं सगळं काही सांगितल्यानंतरच अक्षय जो आहे त्याला पार्वती आजी म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे बघ, ज्या काही गोष्टी आपल्या समोर घडत आहेत त्या एकदमच विचित्र आहेत, पण ह्यातून सुद्धा आपल्याला मार्ग काढायलाच हवा. अक्षय म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही आहे, रमा इतकी वर्ष इतका छान स्वयंपाक करत होती, म्हणजे आपण तिच्या हातची चवही चाकलेली आहे, मग आता तिला काय झालं, म्हणजे तिने असं का केलं मला हेच कळलं नाही, म्हणजे तिचा स्वयंपाकात काय चूक झाली. तर पार्वती आजीसुद्धा म्हणते की हो मलासुद्धा तेच कळलं नाही, नक्कीच कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, पण हे तर शोधून काढायला हवं आणि रमालासुद्धा एन्करेज करायला हवं, कारण रमाला आता खूपच जास्त या सगळ्याचा त्रास झाला आहे. तर अक्षयला पार्वती आजी सांगत असते की हे सगळं काम ना तूच करू शकतोस, बाकी इतर कोणीही हे काम करू शकणार नाही. आणि त्यामुळेच मला असं वाटतं ना की तू या सगळ्या गोष्टींकडे विशेषतः लक्ष दे आणि या सगळ्या गोष्टी हँडल कर, असं देखील आता पार्वती आजी अक्षयला सांगत असते. अक्षय म्हणतो की मी का, पण अक्षयला पार्वती आजी म्हणते की ती तुझी बायको आहे आणि ती या घरात एकटी पडलेली आहे, त्यामुळे तिला सगळ्यात जास्त आधाराची गरज तुझी आहे आणि तूच तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. पण अक्षय या सगळ्याला नकार देतो. अक्षय म्हणत असतो की मी जरी तिला काही जोर जबरदस्ती करायला गेलं तरी ती माझं ऐकणार नाही आहे आणि मला काहीच तिला सांगायला जायचं नाही आहे, तिला जे करायचं आहे तिच्या परीने तिला करू दे, असं देखील अक्षय आता बोलत असतो. आणि तो आता रागानेच तिकडनं निघून जातो. पण आता जेव्हा अक्षय तिकडनं निघून जातो ना तेव्हा मात्र पार्वती आजी सीमाला म्हणत असते की हा आत्ता आपल्यासमोर बोललाय, पण नक्कीच तो रमाला समजून घेईल, रमाची बाजू ऐकून घेईल आणि त्यामुळेच हे दोघंही जण व्यवस्थितही राहतील, मला पूर्ण विश्वास आहे, असं देखील आता पार्वती आजी ही आता सीमाकडे बघून बोलत असते. सीमालाही आता थोडं बरं वाटतं. सीमाही आता बोलत असते की हो मलाही तेच वाटते, यांचं सगळं काही सुरळीत व्हावं आणि ते सुद्धा लवकरात लवकर, आणि त्यासाठी आपल्याला वाटेल ते प्रयत्न करावे लागले ना तरीही आपण करूया, असं देखील आता ठरलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्या ठरतात तेवढ्यातच या गोष्टी आहेत त्या कोणी केल्या असतील, म्हणजे एवढं छान जेवण तिनं केलेलं होतं पण ते बिघडवलं कोणी असेल. तेवढ्यातच अर्था तिथे येते आणि अर्था म्हणते की मला माहिती आहे की हे सगळं कोणी केलं आणि असं येऊन ती बोलू लागते. आणि त्याच वेळेला पार्वती आजी म्हणत असते की कोणी, आता अर्थाने सगळं माहिती असतं, अर्थाने हे सगळं पाहिलेलं असतं, म्हणूनच ती आता या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी म्हणून पुढे आलेली असते. पुढे आपल्याला पाहायला मिळतो इकडे जो अक्षय असतो ना तो मात्र रमाकडे आलेला असतो आणि रमाला तो सांगत असतो की बघ तू आणि मालविका या दोघांमध्ये चॅलेंज लागेल आणि त्या चॅलेंजमध्ये नक्की कोण जिंकतं ना मलाही पाहायचं आहे. त्यावर रमासुद्धा म्हणते मी माझ्या मुलीसाठी या चॅलेंजमध्ये पार्टिसिपेट करणार आणि माझ्या मुलीला मी दाखवून देणार की काही झालं तरीसुद्धा मीच तिची बेस्ट आई आहे आणि बेस्ट कुकसुद्धा. आणि त्यामुळे आता अक्षयचं हे जो चॅलेंज तिने पूर्ण केलेलंच असतं, म्हणजे मुद्दामून अक्षयने सगळं घडवून आणलेलं असतं जेणेकरून तिच्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे तो यायला हवा. आणि त्यामुळे आता
अक्षयने सांगितल्यामुळे रमा या सगळ्यासाठी तयार झालेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.